आक्रमक ओबीसी नेते अशी छगन भुजबळांची ओळख आहे। भुजबळ आक्रमक आहेत आणि बंडखोर देखील। छगन भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा त्यांनी बंडखोरी केली। त्याचा राजकीय इतिहासच बंडखोरांच्या अनेक अध्यायांनी भरलाय। भुजबळांच्या बंडखोरीच्या इतिहासावर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। छगन भुजबळ म्हणजे मुलुक मैदान तोफ, छगन भुजबळ म्हणजे आक्रमक बाणा आणि छगन भुजबळ म्हणजे बंडांची भली मोठी यादी। छगन भुजबळ ज्या पक्षात असतात त्या पक्षाला मोठा राजकीय फायदा होतो, पण भुजबळांसारखा नेता प्रत्येक पक्षाला पेलवतोच असं नाही। भुजबळांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक वेळा पक्ष विरोधात बंडाची भूमिका घेतली आहे। शिवसेनेविरोधात बंड। शिवसेनेत सर्वात पहिलं बंड छगन भुजबळांनी केलं होतं। 1991 मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाले होते। तो शिवसेनेसाठी मोठा धक्का होता। तोपर्यंत शिवसेना कोणी सोडली नव्हती। पहिल्यांदाच कुणीतरी बाहेर पडत असल्यानं शिवसैनिकांचा संताप अनावर झाला होता। त्यावेळी भुजबळांवर हल्लाही झाला होता। पवारांनी त्यावेळी भुजबळांना काँग्रेस सरकारमध्ये परिवहन मंत्रीपद दिलं होतं। 1999 मध्ये काँग्रेसला रामराम। छगन भुजबळांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये नेलं होतं। जेव्हा पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा भुजबळांनीही काँग्रेसला रामराम केला। राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक ते होते। शरद पवारांच्या बंडात ते अग्रभागी होते। पुढे त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं। शरद पवारांविरोधात बंड। अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजित पवारांसोबत छगन भुजबळ ठाम होते। छगन भुजबळांनी त्यावेळी काय घडतंय ते पाहून येतो असं सांगितलं आणि ते थेट अजित पवारांसोबत गेले। अजित पवारांसोबत गेलेल्या भुजबळांचा आक्रमक बाणा कमी झाला नाही। मराठ्यांचा राष्ट्रवादी पक्ष अशी प्रतिमा असतानाही मनोज जरांगे पाटलांना त्यांनी थेट शिंगावर घेतलं। समीर भुजबळांची बंडखोरी। नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांना सुहास कांदे हे आव्हान देऊ पाहताय। अशा वेळी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नाराजीची तमा न बाळगता समीर भुजबळांनी बंडखोरी केली। अर्थात त्या बंडखोरी मागे कोण होतं हे वेगळं सांगायची गरज नाही। भुजबळांनी निवडणुकीनंतर समीर भुजबळ राष्ट्रवादीत असल्याचं जाहीरही केलं। भुजबळांचं वय झालं, मात्र भुजबळांमधील बंडखोर तसाच आहे। मंत्रिमंडळात डावलल्यानंतर भुजबळांमधील बंडखोर उसळून जागा झालाय। परिस्थिती वेगळी असली तरी भुजबळांनी त्यांचा बंडखोर बाणा सोडलेला नाही। त्यांच्या याच बंडखोर वृत्तीनं त्यांना विचित्र राजकीय परिस्थितीत आणून सोडलंय। डर न लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।